हजारो दुःख असले वाटेशी तरी घाबरून जायचं नाही, कारण स्वतः स्वामी महाराज आहेत आपल्या पाठीशी. श्री स्वामी समर्थ. आमचं किती वाईट विचार करा किंवा काही षडयंत्र करा, काहीच उपयोग होणार नाही, कारण तुमचा षडयंत्र बंद पाडण्याचा मंत्र आमच्याकडे आहे. तो मंत्र म्हणजेच श्री स्वामी समर्थ. पुढे जे घडणार आहे त्यावर विश्वास आहे माझा, कारण मला माहीत आहे माझ्या जीवनाचे लेखक आमचे स्वामी आहेत. श्री स्वामी समर्थ. डोळ्यातले पाणी पुसतील स्वामी, ओठांवरती हसू आणतील स्वामी. श्रद्धा ठेव मनापासून त्यांच्यावर, सदैव तुझं रक्षण करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. परिस्थिती आणि नशीब दोन्ही बदलतं मित्रा, फक्त विश्वास स्वतःवर आणि श्रद्धा माझ्या स्वामींवर असायला हवी. श्री स्वामी समर्थ. आज नाही तर उद्या जे हवंय ते मिळणारच आहे. सोबत कोणी असो किंवा नसो, स्वामी स्वतः सोबत आहेत, एवढंच आता खूप आहे. श्री स्वामी समर्थ. चमत्कार केले आहेत स्वामींनी, म्हणूनच लोक आता नमस्कार करत आहेत. दगडाची समजत होते समाधी, पण ही समाधी संजीवनी आहे हे लोकांना आता पटलं आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात योग्यता ही कर्माने निर्माण होत असते. जन्माने प्रत्येक व्यक्ती शून्य असतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, वारसाने फक्त गादी मिळू शकते, पण बुद्धी कधीच नाही. श्री स्वामी समर्थ. स्वामी पुढे आयुष्यामध्ये काय लिहिलंय ते माहिती नाही, पण तुम्ही जसे माझ्या आयुष्यामध्ये आहात तसेच राहा कायम. स्वामी सांगतात तुम्ही आयुष्यामध्ये ज्या वाटेने वाटचाल करत आहात तो रस्ता कायम प्रामाणिकपणाचा ठेवा. एक गोष्ट लक्षात ठेवा, हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणी घेऊ शकत नाही, कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं कधीच संपत नाही. श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात फक्त दिखाव्यापुरते चांगले वागू नका, कारण परमेश्वर तुम्हाला बाहेरून नाही तर आतून सुद्धा ओळखत असतो. श्री स्वामी समर्थ. कोण कसं वागलं या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं हा विचार केलेला केव्हाही चांगलाच. श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात माणसाची ओळख ही त्याच्या विचार, वर्तन आणि संस्कारामधून होत असते. महाग कपडे तर दुकानातील पुतळे सुद्धा घालतात. श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात कुणी तुमचा किती तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा कधी सोडू नका, कारण चुलीतून निघणारा धूर भिंतीला काळे करू शकतो पण आकाशाला कधीच नाही. श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात नारळ फोडला आणि पाया पडलं म्हणजे देव आपलं भलं करेल अशी अपेक्षा पण ठेवू नका. देव तुमचे कर्म बघतो, तुमचा दिखाऊपणा नाही. श्री स्वामी समर्थ.